महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा थेट फायदा राज्यातील महिलांना होणार असून आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत जास्त पैसे मिळणार आहेत। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकी झाल्या, ज्यामध्ये महायुतीने घवघवीत यश मिळवले आणि सरकारला पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याचे जनमत मिळाले। यावेळी निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला। तर महाराष्ट्र निवडणुकीतील या निकालानंतर महाराष्ट्रातील महिलांमध्ये आनंदाची लाट उसळली असून आता विजयात मोलाचा वाटा उचललेल्या राज्यातील लाडक्या बहिणींना महायुतीच्या विजयाचा अधिक आर्थिक लाभ मिळणार आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 5 हप्ते जारी करण्यात आले असून राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नोव्हेंबरमध्ये योजनेचा अखेरचा हप्ता देण्यात आला होता। आता पुढील हप्ता कधी येईल आणि किती पैसे मिळतील याकडे लाडक्या बहिणींची नजर लागून आहे। लाडकी बहीण योजना राज्य सरकारद्वारे राबवली जात असून महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वीच जाहीरनाम्यात या योजनेतील पैसा वाढवणार असल्याचे आश्वासन दिले होते। तर आता सरकारचा सत्तेवर परतण्याचा मार्ग मोकळा झाला। या योजनेतील पैसे वाढवण्याचे आश्वासन सरकार पूर्ण करणार आहे। योजनेत किती रक्कम वाढवली जाईल जाणून घेऊया। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून महायुती आघाडीला बहुमत मिळाले आणि भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून ठरला। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील महिला सर्वाधिक खुश असतील, कारण आता लाडकी बहीण योजनेतील रक्कम वाढवणार आहे। निवडणुकीपूर्वीच महायुतीच्या जाहीरनाम्यात याबाबत उल्लेख करण्यात आला होता। सध्या महाराष्ट्र शासनाच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये अधिक आर्थिक मदत दिली जात आहे। तर जाहीरनाम्यात 1500 रुपयाची रक्कम वाढवून 600 रुपये वाढून 2100 म्हणजेच 2100 रुपये करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते। अशा स्थितीत आता पुन्हा महायुती आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभही वाढणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळत आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राज्यातील 2.34 कोटी सदस्य महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत असून या योजनेसाठी आलेल्या 13 लाख बहिणींचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत, जे नवीन सरकार स्थापन होताच निकाली काढण्यात येतील आणि डिसेंबर महिन्यापासून लाडक्या बहिणींना योजनेतील पुढील हप्त्याची रक्कम म्हणजेच 2100 रुपये मिळण्यास सुरुवात होणे अपेक्षित आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।